पायल, तू शाळेत गणितात लय हुशार होती ना? हवं गणितात मी लय हुशार होते शाळेत. कोण हो, काय झालं पण तुम्ही कोण विचारले मला? अव, गणितातला एक प्रश्न विचारायचा होता मला. हा विचारा ना, मग त्यात काय एवढं, विचारा प्रश्न. अहो पायल, 40 रुपयात एक डझन केळे मला घ्यायचे होते, पण तू माणूस म्हणे 100 रुपयात 3 डझन घेऊन जा. तू मला सांग बरं, तर एक केळ केवढ्यात पडलास? अव किती सोपा प्रश्न विचारला तुम्ही मला. तुम्ही 3 डझन केळं घेतले, एका पिशवीमध्ये ते टाकले, मग ती पिशवी फाटली असं, ते केळ मोठ्यानं खाली पडलं असं. बरं, 100 पैकी 100 गुण भेटले हो तुला बहुतेक गणितात. अय पायल, मी एकदा दाढी करून येतो एकदा. हा जा, स्वतःचीच दाढी करून या, फक्त दुसऱ्याची करत नका बसू तिथं. तो पायल, तू कंटिन्यू भांडत राहती, मायाशी भांडती, घरी आईशी भांडती, सगळ्याशी भांडती. हा, तुला लाज नाही का घरची? हा, तू वाटत नाही का तुला काही? हा, ते लाज वाटू द्या जाय ना. मी का म्हणलं काय तुम्हाला की वाटू नका म्हणून? रोज जायचं गल्लीनं वाटायची ना मग. ओय, काय वा? मी हाय तोपर्यंत ना तुमच्या डोक्याच्या केसाला ते तर जाऊ देस तुम्ही, पण तुमच्या तळपायच्या नखाला सुद्धा कोणी हात लावू शकत नाही. कसं लावण? कस काय व? कोणी हात लावायच्या अगोदरच मी नकाटांना कापून फेकून देतो. चालेल सांगाले. ओय, काय वा? एखाद्याच्या स्वभाव ना इलाजच राहत नाही. हाव का वा? हाव. मग काल आपल्या दोघांचे भांडणं झाले, तू माझ्यावर एवढी खिजली, मग डोकं खाल्लं, मग डोकं खाऊन खाऊन तो डोकं दुखायला लागलं, तुला सणसण ताप आली, मी तुला नाक दवाखान्यात नेलं. मला जर माहित असतं पहिलं की स्वभाव इलाज राहत नाही माणसाच्या, तर मी तुला दवाखान्यात नेलं नसतं व मग तेवढेच पैसे वाचले असते, दुसरं काम झालं असतं काहीतरी. नाकच नेलं नाही.